सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया सोमवारी उत्साहात सुरू झाली। या मुलाखतींना मोठ्या संख्येनं इच्छुक उमेदवारांनी उपस्थिती लावली। विशेष म्हणजे इच्छुक उमेदवार आपल्या समर्थकांसह ढोल ताशे हलग्यांच्या कडकडाटात आणि प्रचंड उत्साहात मुलाखतीसाठी दाखल झाले होते। काँग्रेस भवन परिसरात दिवसभर उत्साही वातावरण पाहायला मिळालं। या मुलाखतींसाठी खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर संजय हेमगड्डी, आरिफ शेख, सुशीला अबुटे, अलका राठोड, प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, देवा गायकवाड, जुबेर कुरेशी, श्रीशैल रणधीरे, राहुल वर्धा, भीमाशंकर टेकाळे, युवराज जाधव, तिरुपती परकीपंडला, लक्ष्मीकांत साका, अब्दुल मुल्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते। मुलाखती दरम्यान इच्छुक उमेदवारांची संघटनात्मक कामगिरी, जनसंपर्क, सामाजिक योगदान, निवडणूक लढवण्याची तयारी यासह त्यांच्या प्रभागातील प्रश्न, स्थानिक समस्या, संभाव्य विकास योजना आणि जनतेशी संपर्काची कार्यपद्धती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। प्रत्येक उमेदवाराकडून वैयक्तिक माहिती, प्रभागासाठी केलेल्या कामाचा कार्य अहवाल, सामाजिक समीकरणं तसंच संघटनात्मक आणि सामाजिक कार्याचा सखोल आढावा घेण्यात आला। यावेळी उमेदवारांना काँग्रेस पक्षाची विचारसरणी, मूल्ये आणि लोककल्याणकारी धोरणं घरोघरी पोहोचवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या। अनेक माजी नगरसेवकांसह काँग्रेसचे पदाधिकारी, उच्च शिक्षित युवक युवती तसंच सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे। काँग्रेस पक्ष आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं। उरलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 पासून घेण्यात येणार असून संघटन बळकट करून जनतेशी थेट जोडलेले उमेदवार देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचं काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी स्पष्ट केलं।